सांगली जिल्हा माथाडी आणि असंघटित कामगार मंडळाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात हमाल, तोलाईदार आणि महिला माथाडी कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। वेतनाला होणारा विलंब, पतपेढीच्या कपातीची रक्कम जमा न करणे आणि नवीन कामगारांची नोंदणी रखडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। नवीन प्रशासन आल्यानंतर जाचक नियम लागू करण्यात आल्याने कामगारांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप माथाडी संघटनेनं केला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने अखेर बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला। या आंदोलनामुळे सांगली बाजार समिती परिसरातील हमालीची कामे आणि मालवाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावेत अशी मागणी माथाडी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विकास मगदूम यांनी केली आहे। तसेच मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास हे आंदोलन टप्प्याटप्प्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यात अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। सांगली जिल्हा माथाडी आणि संरक्षित कामगार मंडळाकडे गेल्या 2-3 महिन्यापासून अनेक तक्रारी हमाल, तोलाईदार, महिला भगिनींचे येत आहेत। गेल्या 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी माथाडी मंडळाला अध्यक्ष नवीन आलेले आहेत, सचिव नवीन आलेले आहेत। या दोघांनीही पूर्वापार चालत असलेल्या कामकाजामध्ये बदल करून नवनवीन नियम करून हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांची अडवणूक चालू केलेली आहे। या ठिकाणी महिला कामगारांची, तोलाईदारांची, हमालांची पतपेढी गेली 30 ते 40 वर्ष कार्यरत आहे। गेल्या 30-40 वर्षामध्ये माथाडी मंडळाकडून नियमितपणे पतसंस्थेची शेअरची असेल, कर्जाची असेल, कर्ज व्याजाची असेल, कर्जाचे हप्ते असतील, ते सर्व वसूल करून माथाडी मंडळ पतसंस्थेकडे वर्ग करत होती। मात्र गेल्या 2 महिन्यापासून माथाडी मंडळाने हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांच्या वेतनातून कपात केलेली पतपेढीची रक्कम ही पतसंस्थेकडे न पाठवता आपल्याकडेच ठेवलेली आहे। त्यामुळे सर्व माथाडी कामगार कष्टकऱ्यांच्यावर व्याजाचा आर्थिक बोजा पडत आहे, संस्थेचं आर्थिक नुकसान होत आहे। याचबरोबर गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या नवीन माथाडी कामगारांनी माथाडी मंडळाकडे नोंदणी करता सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, व्हेरिफिकेशन त्यामध्ये झालेलं आहे, तरी देखील 3-3 महिने या नवीन माथाडी कामगारांची, महिला कामगारांची नोंदणी केली जात नाही। नोंदणीचं कामकाज रखडलेलं आहे, त्यामुळे त्यांचेही वेतन वेळेमध्ये होत नाही। बऱ्याच वेळा दर महिन्याला 10 तारखेच्या आत कधीच कुठल्या कामगाराला वेतन मिळत नाही। नियमानुसार ते 10 तारखेपर्यंत वेतन मिळालं पाहिजे, मात्र 25-30 तारखेपर्यंत वेतन मिळत नाहीये। आजही गेल्या काही दिवस अनेक महिला कामगारांना वेतन मिळालेले नाही आहे। अनेक कामगारांचे राजीनामे थकलेले आहेत। 3 महिन्यामध्ये अनेक कामगारांनी काही कारणास्तव राजीनामा दिले, तेही थकवलेले आहेत। याबाबत 15 दिवस सातत्यानं आम्ही माथाडी मंडळाकडे वारंवार चौकशी करतोय, भेटून समक्ष निवेदन देतोय, मात्र त्यांनी चेष्टेच्या वारी आणि मनमानी बोलण्याच्या वरच ते सगळे दिवस ढकललेले आहेत। या ठिकाणी कामकाजाची कुठलीही मागण्यांची पूर्तता, तक्रारीची पूर्तता केलेली नाही। त्यामुळे आज सर्व हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांनी असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी आजपासून बेमुदत काम बंद केलेलं आहे। हे काम बंद आंदोलन आम्ही टप्प्याटप्प्याने इतर भागामध्ये सुद्धा नेऊ।